एरवी भंपक महाराजांवर आणि देवकार्यासाठी लाखो उधळणारे लोक शेतकऱ्यांसाठी मात्र हात आखडता का घेतात असा उद्विग्न सवाल भय्यूजी महाराज यांनी विचारलाय। समाजकार्यातून निवृत्त झाल्यानंतर अनेक पैलूंविषयी एबीपी माझाला त्यांनी मुलाखत दिली आहे। माझ्या समाजकारण्याच्या आर्थिक मर्यादा संपल्यात, मी आता कर्जबाजारी महाराज झालोय अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। समाजकारणाबरोबरच राजकारणातल्या खुपत असणाऱ्या गोष्टींवरही आम्ही त्यांना बोलतं केलंय। याआधी आम्ही देखील शेतकऱ्यांना मदत केली, मात्र मदतकार्याचा कधी इव्हेंट होऊ दिला नाही असं सांगत त्यांनी भाजप सरकारला टोला लगावलाय। त्यांची सविस्तर मुलाखत तुम्ही आज सकाळी 10 वाजता बघू शकणार आहात, ज्यात भय्यूजी महाराजांवर झालेला हल्ला, समाजकार्यातून निवृत्त होण्यामागचं नेमकं कारण याबद्दल त्यांनी सविस्तरपणे भाष्य केले। राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्यावर 8 मेला तब्बल 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले। या हल्ल्यानंतर सबंध महाराष्ट्रात किंवा देशातल्या भय्यूजी महाराजांच्या अनुयायांमध्ये एक फार मोठा प्रश्न होता की नेमकं त्या दिवशी झालं काय। आता माझ्यासोबत भय्यूजी महाराज आहेत। खरं तर त्यांची प्रकृती खराब असतानाही त्यांनी वेळ दिला, महाराज धन्यवाद याबद्दल। परंतु सगळ्या लोकांना एक प्रश्न आहे की एक असं व्यक्तिमत्व आपण की जे निर्विवाद आहे, राजकीय आहे, कुठल्याही एका पठडीत अडकलेलं नाही, कुठलेही विशेष तुमचे कोणी हितशत्रू नाही, आणि अशा परिस्थितीत इतकं काय घडलं त्या दिवशी नेमकं? नाही, खरं म्हटलं तर माझ्यासाठी पण ही आश्चर्यजनक आणि धक्का देणारी घटना आहे। सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगत इच्छितो की माझा कोणी व्यक्तिगत शत्रू नाही, आणि कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये पण माझा कुठला काही शत्रू नाही। की अगर आपण जर ठरवलं की आपला एखादा समाज किंवा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडचे सगळ्या गोष्टी आहेत। सर्व समाजात माझे खूप चांगले संबंध आहेत, सर्व विचारसरणीच्या लोकांशी माझे चांगले संबंध आहेत। मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की कुठल्या विचारसरणीचा पण माझा विरोध नाही आहे, कुठल्या समाजाचाही विरोध नाही आहे, कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही नसतो पण। परत असंही नाही की कुठले ब्रँडिंग करतोय आपण, कुठल्या इमेज बिल्डिंगच्या भानगडीत पडतोय। आमचा उद्देश एवढाच जीवनाचा आहे की धर्मव्यवस्थेचा चांगल्या रीतीने उपयोग करायचा आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणायचं। आणि त्याच्यामध्ये एक जर आपण प्रॅक्टिकली जरी बघितलं तरी खूप पब्लिसिटी जरी त्याची नाही मिळाली असेल तरी आम्ही समाधानी आहोत की आम्ही जे केलं। मला एक प्रश्न एकदा विचारलं होतं की तुम्ही एवढे चांगले कामं करता पण लोकांपर्यंत पोहोचत नाही। मी त्यांना ते उत्तर दिलं होतं की ज्यांच्याकडे सगळं काही आहे त्यांच्यापर्यंत आम्ही जरी नाही पोहोचत त्याचं दुःख नाही आहे, आम्हाला त्या गोष्टीचं समाधान आहे की ज्यांना आमची गरज आहे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो। तर आमची भूमिका फार स्पष्ट आहे आणि ही भूमिका ठेवूनच पुढे वाटचाल चालणार आहे। मग त्या दिवशी 3 वेळा आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, काय घडलं होतं त्या दिवशी? नाही, काही जे एक स्पष्ट, मी फार स्पष्ट पद्धतीने आपल्याला बोलतो की रांजणगाव तिथे जी घटना घडली त्या घटनामध्ये जे कोणी म्हणजे मुलं सापडली, पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसांनी कारवाई करताना ते मुलं परवाच्या दिवशी माझ्यासमोर उपस्थित झालीत जामीन मिळाल्यानंतर। त्या मुलांना मी माफ पण केलंय, स्पष्टपणे माफ केलेलं आहे आणि हे सांगितलं की आता तुम्हाला 3-4 महिने आमच्यासोबत कार्य करावं लागेल, म्हणजे सामाजिक कार्य करावं लागेल। त्यांनी चूक कबूल केली, त्यांनी माफी मागितली, आणि कसं आहे समाजामध्ये या सगळ्या गोष्टी चालत असतात तर माफ करावं लागतं, करायलाच पाहिजे, कारण समाजामध्ये दुराव निर्माण करून चालत नाही। आणि इतके दिवस मी कधी कोणाला कुठल्याही विषयावर का बोललो नाही, कारण कसं आहे की तर्क कुतर्क आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळं एक्सपिरियन्स करतो, सगळे अनुभव करतो। आपल्याला कुठल्या गोष्टीचं भांडवल तयार करायचं, कुठली न्यूज तयार करायची, कुठल्या गोष्टीचं स्टंट तयार करायचं हे मला करायचं नव्हतं। मला समाजामध्ये दुराव निर्माण करायचं नव्हतं, आणि म्हणून मला आत्ता पण मी का जास्त बोलत नाहीये, कारण पोलीस त्यांचं कार्य करतात आहे, नीट रीतीने करतात आहे। मी समाधानी आहे की ज्या पद्धतीने मनमाड पोलिसांनी किंवा नाशिक पोलिसांनी ज्या पद्धतीने पावलं उचललेत ते योग्य रीतीने उचललेत। आणि दुसरी गोष्ट, जे काही आपले इव्हन पुण्याच्या जे पोलिसांनी जे कार्य केलं, बाकींनी पण म्हणजे ज्या पद्धतीने कार्य केलेलं ते योग्य रीतीने केलं। जर बघितलं तर तपास योग्य रीतीने चालू आहे, म्हणून मी आता सध्या काही बोलून आणि
त्यांच्या तपासाला मी डिस्टर्ब करायचं ह्याच्यात नाहीये. पण एवढं मात्र नक्की आहे की माझा कुठलाही व्यक्तिगत किंवा कुठल्याही स्तरावर कोणी शत्रू नाही. गुरुजी, एक जर गेल्या काही दिवसातली आपली जी स्टेटमेंट बघितली तर आपण उज्जैनमध्ये जो कुंभमेळा होतोय त्याच्याबद्दल आपण फार प्रखरतेने काही मतं मांडलेली होती. धर्माचा जो काही बाजार मांडला काही लोकांनी त्याच्याबद्दल आपण फार परखडपणे बोलत होतात. आणि मग या हल्ल्याचा आणि त्याचा काही संबंध आहे का? कारण निश्चितपणे ज्या घटनाक्रम बघतो आपण तो संशयास्पद आहे. तुमची स्टेटमेंट मागच्या काही महिन्यातली जी आहे ती आक्रमक आहेत. भय्यू महाराज कधी नव्हे ते इतके आक्रमक पाहायला मिळाले होते. नाही, आक्रमक होण्याचं माझं फार साधं कारण आहे की एकीकडे धर्माच्या नावाने कोट्यवधी रुपये, अजूनही बोलतोय मी, अरबो रुपये गोळा होतात. तुम्ही कुठलंही धार्मिक आयोजन घ्या, धार्मिक कार्यक्रम घडवून आणा, कुठलाही सामाजिक कार्य म्हणजे सामाजिक कार्यासाठी तुम्हाला 2 रुपये कोणी द्यायला तयार नाही. पण तुम्ही जर धार्मिक कार्यासाठी जर तुम्ही मदत मागायला गेले तर हजारो लाखो कोट्यवधी रुपये खर्च करतात. माझं असं म्हणणं आहे की धर्म आहे काय? धर्म म्हणजे म्हणजे युगातली व्यवस्था, प्रवृत्ती, मानसिकताला ओळखून प्रतिकूलतेपासून अनुकूलतेचा विचार निर्माण करणारी प्रक्रिया म्हणजे हा धर्म आहे. जीवन जगण्याची आदर्श आचारसंहिता धर्म आहे. एकीकडे आपण धर्माच्या नावाने कोट्यवधी रुपये उधळतोय आणि दुसरीकडे धर्म म्हणजे नेमकं कशासाठी असायला पाहिजे? धर्म जर मानवता आहे, माणुसकी आहे, तर मग तुमची माणुसकी कुठे जाते की जेव्हा गरीब शेतकरी हालाकी परिस्थितीमध्ये कोणी जर म्हणत असेल की आत्महत्या करत नाही तर मी पैज लावतो की म्हणजे आत्महत्या करतात आहे, शेतकरी आत्महत्या करतात आहे, पशुधनची परिस्थिती वाईट आहे. चला सगळं जाऊ द्या, पण आपला पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न हा भिक्षक नाहीये का? जर सर्व महाराजांनी ठरवलं की आम्हाला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे मराठवाड्यातला, तर सोडू शकतात की नाही? मग 50 कोटीचं टेंट लावायचं, 25 कोटीचं टेंट लावायचं. माझं असं म्हणणं होतं, तुम्ही धर्म, आस्था, श्रद्धा, आम्ही पण धार्मिक व्यक्ती आहोत, आम्ही पण ईश्वराला मानणारे व्यक्ती आहोत. पण आमचं कसं म्हणणं आहे की शेवटी ईश्वर जर प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जीव तत्वामध्ये आहे, तर आपण ते ईश्वरला त्याच्यामध्ये का नाही बघून राहिलो? तो ईश्वर उपाशी मरतोय आणि इथे 50 कोटीचा आपण टेंट लावलाय, 25 कोटीचा टेंट लावलाय. ह्या कोटीचं लावा ना, 20 कोटीचं लावा, पण 5 कोटी तिकडे खर्च करून टाका, वर्षभराचं राशन भरून टाका, छोट्या छोट्या गोष्टी करा. मी उज्जैनच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही ज्या पद्धतीची मतं मांडत होती मी 13 एप्रिल पासून हे मतं स्पष्टपणे मांडतोय हे की जेव्हा मी मराठवाड्याची, बुंदेलखंडची परिस्थिती पाहतोय, कारण आम्ही फिरतोय एक एक गाव, तुम्ही मला नाव विचारा, मी माणसं सांगतो. आज आम्ही साधारण शेतकरी कुटुंबातून आल्यानंतर कुठलाही चमत्कार, आडंबर न करता सांगावं कोणी कुठली पोथी छापली असेल आमची की आम्ही चमत्कार केलेत की आडंबर केलेत, कुठलाही वक्तेपणाच तुमच्या हल्ल्याचं कारण आहे का? काय आता त्याचं कारण आपण काही सांगू शकत नाही. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की बघा ना, आपण की ज्या पद्धतीने आज जर आम्ही शेतकरी कुटुंबातून आल्यानंतर आम्ही 800 गावांमध्ये प्रॅक्टिकली आमच्याकडे डाटा आहे, जमीन सुधारण्याचं काम करू शकतो. 153 गावाचं जमीन सुधारण्याचं काम सुरू करतोय आपण आत्ता, म्हणजे सुरू झालेलंच आहे ऑलरेडी. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000च्या वर आपण जर बियाणे वाटप केलेत, 15 लाख स्कॉलरशिप्स आहेत, प्लांटेशन्स आहेत, मुलींचे म्हणजे निर्धन मुलींचे लग्न आहे, प्रत्येकाला मदत. म्हणजे जर आपण प्रत्येक शेतकरी कुटुंबांच्या इथे किराणा पोहोचवला की नाही, आम्ही तुम्ही स्वतः जाऊन तपासणी करा वर्षभर. आम्ही पण त्याचं कसं आहे, आम्ही त्याचं ब्रँडिंग नाही केलं, आम्ही त्याच्यासाठी आम्ही काय फारसे इव्हेंट्स नाही लावले, आम्ही त्यांच्या घरी पाठवून दिले. अरे पहिलेच ते उपाशी, कुठे त्यांना आणायला म्हणजे त्यांच्याकडे पैसे असतील यायला किराणा, जर किराणा घ्यायला पैसे असते म्हणजे यायला पैसे असते त्यांच्याकडे, तर किराणाच घेतला असता ना त्यांनी. समजायला पाहिजे. पशुपक्षींचे होद बनवणं. तर आमचं फार सिंपल प्रिन्सिपल आहे की समाजासमोर काय आव्हान आहेत, राष्ट्रासमोर काय आव्हान आहेत आणि माणुसकीच्या समोर काय आव्हान आहेत, त्या आव्हानांना वैचारिक आणि कृतीतून उत्तर देणं हे महत्वाचा विषय आहे. आपल्याला संविधानाचा पण तेवढंच सन्मान करायचंय आणि धर्माला पण त्याच पद्धतीने त्याच रूपरेषेप्रमाणे आचरणमध्ये आणायचंय. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असं आहे की रिलिजन, धर्म हा एक टूल सारखा वापरायचा आणि सोशल
इंजिनिअरिंगचे कन्सेप्टच्या माध्यमातून, सोशल इंजिनिअरिंगच्या फॅक्टर्सच्या माध्यमातून, इफेक्ट्सच्या माध्यमातून सोशल रिफॉर्मिंग करायचं आणि त्या सोशल रिफॉर्मिंगमध्ये मग पारधी, जे गुन्हेगार सुटलेले आहेत त्यांची पुनर्स्थापना असेल, मग पारधी समाजाचा असेल, तृतीयपंथीचा प्रश्न असेल, मग देवदाशांचा प्रश्न असेल, मग अल्पभूधारक शेतकऱ्यांचा असेल, जिरायती शेतीचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्नांचे नीटपणे उत्तर द्यायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की महाराज लोकांमध्ये सोशल वर्कची कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढी सगळी भली मोठी यादी मला सांगितली, जी खरं तर सगळ्यांना माहिती आहे आपल्या सामाजिक कामाची, पण ही वेळ नव्हती निवृत्तीची. तुम्ही गेल्या महिन्यात अचानकच सामाजिक कामातून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं. काय कारण आहे याच्या मागे? कारण असं वाटतं की तुम्ही ते फार फ्रस्ट्रेशनमध्ये त्या दिवशी ती प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्याच्यामुळे ती अनपेक्षित होती. काय नेमकं याच्या मागचं? नाही, मी फ्रस्ट्रेट होत नाही, कधी डिप्रेसिव्ह होत नाही. त्याचं कारण कसं आहे, हे बाजारवादीची मानसिकता आहे. आणि आता कसं आहे की आपल्याला समोसे आणि चटणी विकल्या जात नाही, आपल्याला चौकी लावून झप्प्या घेता येत नाही. म्हणजे उघडपणे आपल्याला सांगतो काय, मी तर या सर्व लोकांना पत्रही टाकलेले आहेत. एक कार्यक्रम येतो, यस आय कॅन चेंज. तर मी त्यांना सांगितलं की इफ यू कॅन चेंज. मी असं बघितलं आणि सगळ्यांचे, तुमच्या शिष्यांचे अनुभव बघितले आम्ही टीव्हीवर, की तुम्ही खरोच लाल किताबच्या माध्यमातून तुम्ही सगळे परिवर्तन घडून आणताय. तर मराठवाड्यामध्ये आमचे गरीब शेतकरी बंधू जे आहे आत्महत्या करतात आहेत, त्यांच्या मुलांचे फार मोठे प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, वयस्कर लोकांना आरोग्याचा प्रश्न आहे. तर त्यांचा पण लाल किताब अमृतच्या माध्यमातून चेंज करून टाका. काय है ना, थोडी कृपा तिकडे पण येऊ दे. काय थोडी कृपा या शेतकऱ्यांवर पण येऊ दे. थोडी कृपा जरा मराठवाड्याचं जलसंकट आहे, विदर्भात अडचणी आहेत, तिथे येऊ दे, बुंदेलखंडवर येऊ दे. काय, आणि जर देवी राणीची एवढी मोठी कृपा होत असेल तर गावखेड्यांमध्ये पण लावायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की सगळंच सगळं धर्म हा मोठ्या शहरामध्येच का येऊन बसलंय, ग्रामीण भागात हे धर्म जायला तयार का नाहीये? तर ते निवृत्तीचा प्रश्न, माझं म्हणण्याचा अर्थ असं होतं की कंटाळ काय होतं की ह्या सगळे भंपकगिरीला लोक वाटेल तसे पैसे खर्च करतात, उधळतात. काय, आणि एखाद्या गरीब मुलीचं शिक्षण द्यायचं असेल तर ह्यांच्या खिशातून पैसे निघत नाही. हो, तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव करून बघा. एक छोटासा अनुभव सांगतो. माझ्याकडे लोक यायचे, नारियल, हार, फूल, तुरे बुरे सगळे अशा बराच काही काही घेऊन. एक दिवस मी म्हटलं, एक सगळं जोडलं, याचा काय उपयोग आहे? म्हटलं काढून टाकल्यानंतर कोणी बघत सुद्धा नाही त्या सगळ्या गोष्टीला. ठीक आहे, आस्थेचा स्वरूप असतो, त्याला मी धक्का लावत नाही, कोणाच्या भावनेला आयात करत नाही. पण मी जोडलं, म्हटलं हे सगळं बंद करा. म्हटलं हे सगळं खर्च मुलांच्या शिक्षणासाठी करू. प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो, लोकांनी हारफुल, नारियल, तुरे सगळं बंद करून टाकलं. महाराजांना नाही पाहिजे, पण एकही मुलाला शिक्षण देण्यासाठी छात्रवृत्ती पण नाही दिली. तर हे आपल्या देशातली मानसिकता आहे. काय, मानसिक गुलामिकतेची एवढी सवय आहे की धर्माच्या वेगळ्या नावानी किंवा धर्माच्या म्हणजे असे मॉड्यूल्स तयार करून एक्सप्लॉयटेशन हा म्हणजे एक्सप्लॉयटेशन करणं हा आजकाल नवीन पद्धतीने चालू आहे. तर त्यामुळे काय होतं की पहिले आपली परिस्थिती तर सुधारली नाही. पहिले आपण अशिक्षित राहून गुलाम होतो. आज आपण आकर्षणच्या वलयामध्ये बांधून आणि गुलाम केलं जातं. तर मी म्हटलं चला आपण हे सगळं बोलून बघू. किमान तरी जर समाजाच्या डोळे जर उघडले माझे या त्यागनी किंवा माझे या सोडण्यानी, तर समाजाचे डोळे जर उघडले आणि समाज जर म्हणजे खरं समजायला लागलं की खरा धर्म काय आहे, हर नर में नारायण है और प्रत्येक दरिद्र नारायण की सेवा म्हणजे धर्म आहे, हा समजायला लागला, आणि नेमकं एखाद्याच्या पायावर लोटांगणं घालणे, व्यक्तिपूजक होणे, किंवा एखाद्या माणसाला तुम्ही आदर्श म्हणून पळताय, त्याच्या मागे धावताय, त्याच्या नावाचं, त्याच्या वलयचं, हे तर बघा त्यांनी राष्ट्र आणि समाज आणि मानवतेसाठी केलं काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही अनुसरण करा ना, तर तुम्ही ठगल्या जाणार नाही. ही गुलामगिरी नसते, मग ते आत्मिक आणि मानसिक आणि बौद्धिक स्वतंत्रता असते. पण मग आता आपण जो स्टँड घेतला होता
त्याच्यातनं जी काही आपण निवृत्तीची घोषणा आपण जी म्हणत होता तिला आता कशा अँगलने बघायचं? तुम्ही जे काही स्टँड घेतला त्याच्यानंतर तुमच्या अनुयायी किंवा इतर लोक बदललेली वाटतायत का? तुम्ही निवृत्ती घेणार आहात की काय? हे बघा, माझं स्पष्ट मत आहे की मी आता अनालिसिस केलंच नव्हतं, की म्हणजे ते सगळं सोडल्यानंतर मग माझ्या त्या शेतीचे काही प्रश्न होते, गाय आपले गावावरचं घर तुटलेलं होतं. तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता, म्हणजे आपलं काही लपलेलं नाहीये. तर जाऊन घराचं घर तुटलेलं होतं, काय आईची प्रकृतीचा प्रश्न होतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं मी हे करत असताना पण मी जे आपले कमिटमेंट होते ते बंद केले नव्हते. जे सामाजिक कार्यासाठी मला गोरगरिबांचे जेवढं काही माझ्याच्याने शक्य होतं ते मराठवाड्यामध्ये अजूनही सुरू होते. आपण माहिती काढू शकता म्हणजे आपल्या प्रतिनिधींकडून की आमचे बरोबर जेसीबी चालू होते की नाही, पोकलँड चालू होते की नाही. पण आहे की येणाऱ्या काळामध्ये मोहन भागवतांच्या हस्ते फार मोठ्या कामांचा शुभारंभ आणि कारण आम्ही त्याचं ते करणार आहे. 25 जूनच्या दरम्यान आपण ते करणार आहे. पण कसं आहे की ज्यांनी चूक नाही केली त्यांना तर सोडू शकत नाही, आणि जे चुकलेले आहेत म्हणजे जे स्वार्थी आहेत त्यांना तर आपण टाळू शकतो ना. येणाऱ्या काळामध्ये स्वार्थी भाविक नसतील किंवा अनुयायी नसतील, तरी कुठेतरी सुधारणा तर करणं गरजेचं आहे ना. म्हणजे सुधारवादी बोलताना अनेक तुम्ही काही तीर मारतायत, अनेक लोकांकडे तुम्ही अंगुली निर्देश करतायत. मला लक्षात येत आहे थेटपणे त्यांची नावं घ्यायची असेल तरी आपण घेऊ शकतो. नाही, मला सध्या कोणाला दुखवायचं नाहीये काय. पण प्रश्न असा आहे की त्यांनी ते स्वतः समजून जातील. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आज म्हणजे स्पष्टपणे मला वाटतं की खरोखरच समाजामध्ये परिस्थिती चांगली नाहीये. आपण त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मुलांना हायर एज्युकेशनचे प्रॉब्लेम्स येऊन राहिलेत. हायर एज्युकेशन खूप कॉस्टली झालेलं आहे. म्हणजे हेल्थ सेक्टर खूप महाग झालेलं आहे. प्रत्येक गोष्टी एवढे महागडी होत चालली आहे आणि महागडी होत चालली. अशा वेळेला आपल्याला खरं समाजवाद आणणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपण वसुदैव कुटुंबकम, अनेकतामध्ये एकता, म्हणजे एकत्र मिळून जर चाललो तर आपण या बाजारवादी वृत्ती किंवा अशा या जे चॅलेंजेस आहेत त्याला आपण उत्तर देऊ शकणार नाही. तर तुम्ही मी एकटं जर लढत राहिलो तर आपण हारणारच. म्हणून जर आपल्याला जिंकायचं असेल तर आता ही जित सोडायला पाहिजे, हे हट सोडायला पाहिजे. आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि एकत्र सहकार्य करणं गरजेचं आहे. आपण त्यांना म्हणजे ह्यांना आपण मदत करण्यापेक्षा की जे स्वतःचं पोट भरतात आहे आणि स्वतःचं घर भरतात आहे, मला असं वाटतं की ज्यांचे घर रिकामे आहेत त्यांचीही ते मदत करणं गरजेचं आहे. आध्यात्मिक याच्यातनं थोडंसं पॉलिटिकल याच्याकडे वळतो. तुम्ही म्हटलेत की इथे सगळे येताना दिसतात, भाजपचेही मुख्यमंत्री येताना दिसतात, शिवराजजी येतात, देवेंद्र फडणवीस येतात, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सगळीच लोक येतात. अशी काय जादू आहे ही सगळी की इथे सगळे येतात काय? सगळ्यात महत्वाचं कसं आहे की तुमच्याकडे काही असेल नसेल हे सगळे आपले म्हणजे चर्चेचा किंवा तर्कवितर्कचा विषय. पण माणूस म्हणून तुम्ही कसं आहे हे समोरच्या व्यक्ती बघतात. आणि जेव्हा वेन यू आर हार्मलेस, तुम्ही कोणाला हार्म करत नाही, कोणाला तुम्ही खोटं बोलत नाही, तुम्ही कोणाला फसवत नाही, कोणाला म्हणजे चुकीचं काही कार्य करत नाही, आणि जर तुम्ही सोशल आस्पेक्ट्सनी आपण बघतो तर पॉलिटिशियन पण काय शेवटी रिलिजियस असतात, स्पिरिच्युअल असतात. तर कुठेतरी त्यांना पण एक रिस्पेक्टेबिलिटी लागते. आणि महत्वाचं असं आहे ते फक्त माझ्याकडेच येत नाही. तुम्ही जर बघितलं तर म्हणजे सगळीकडे म्हणजे जेवढे संत असतात त्यांच्याकडे जातात. फक्त कसं झालंय माझ्यासोबत मी पॅटर्नाइज झालो, माझं पेटंट झालंय काय. तर ते पेटंट झाल्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा झालेला आहे. अनेकांकडे जात नाही. असं विलासराव देशमुखांचं उदाहरण होतं की त्यांची आपली खूप घट्ट मैत्री होती, आता ते नाहीयेत. तर असं काही वेळेस असं उणीव वाटते का या सगळ्या जे काही वातावरण आणि आजूबाजूला? विलासरावजी झालेत, मुंडे साहेब झालेत, यांची उणीव मला जाणवते. कारण ते मस्त व्यक्ती होते, म्हणजे एकदम राजा व्यक्तिमत्व होते.
म्हणजे काय अभ्यास होता, काय प्रत्येक गोष्टीचं त्यांचं आपलं एक विचारसरणी होती. मुंडे साहेब म्हणजे हे सगळे मासेसचे लिडर्स, डायरेक्ट म्हणजे कनेक्शन्स, सरळ इझिली अप्रोचेबल सगळ्यांना, म्हणजे आणि विषयाचा कुठलाही गाव असेल त्याचा नॉलेज असायचा, हे असायचा. शरद पवार साहेब झाले, ग्रेट विजनटरी पर्सन, काही असेल. पण जर आपण बघितलं तर त्यांचे एक एक ह्याला बघा आपण, बाळासाहेब थोरात एकदम जेंटलमॅन, म्हणजे काम करण्याच्या बाबतीत त्यांची पद्धत, हे ते कसं स्टडी करण्यासारखं आहे. तर हे उणी पण जाणवते. आणि कसं आहे की गडकरी साहेब सारखे लोक आज मी बघून जरा मला आनंदी वाटतो, म्हणजे की आज म्हणजे ही इज डुईंग सो वेल, वेअर एक्सपोजर आहे. शेवटी कसं आहे की एक गोष्ट सांगू का आपल्याला, हे कोणाच्या लक्षात येत नाही, पण राजनीतीची उत्पत्ती धर्मापासून झाली आहे. धर्मसिद्धांताच्या रक्षणासाठी अर्थाचं नियोजन करणारी नीती म्हणजे राजनीती आहे. तर म्हणण्याचा अर्थ असं आहे की धर्म जर सांगत असेल चांगले विचार द्या, तर आम्ही नेहमी चांगले विचार देतो, विजन देतो, चांगल्या गोष्टीचं डिस्कशन करतो, आणि मग त्यांनी जर इम्प्लिमेंट केलं आणि एक्झिक्युशन केलं तर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर वी कॅन बी अ इन्स्पिरेशन, आम्ही एक उत्प्रेरक सारखा कार्य करू शकतो. शेवटचाच फक्त प्रश्न विचारतो की आपण निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु आपण लवकरच पुन्हा एकदा नव्या दमाने सामाजिक कामात दिसणार का सगळ्यांना? बघा, सध्या तर आता हे मुलं करतात हे सगळे, योजना मी बनवून देत असतो माझ्या ह्याच्यामध्ये. पण कसं आहे की आतापर्यंत अशी काही म्हणजे काही घटना पण घडल्या नाही की परत यायला पाहिजे किंवा कुठे बाजूला जायला पाहिजे. जे चालू होतं ते चालूच आहे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की म्हणजे त्या दिवशीपासून जे मी थांबलोय तर ते थांबलोय असं आहे. तुझी पण राहून पुन्हा प्रश्न विचारा असं वाटतोय की तुमच्यावर झालेला हल्ला, तुम्ही केलेला तथाकथित धर्मगुरूंना केलेला विरोध आणि त्याची तुमची निवृत्तीची घोषणा, या तिघही घटना ज्या आहेत या राहून पुन्हा एकदा एकमेकांशी कुठे ना कुठे संबंध दाखवत आहेत. हे खरंच असं आहे का? हल्ला झाला, तुम्ही टीका केली धर्म मार्तंडांवर आणि निवृत्तीची घोषणा केली, याचं कन्क्ल्युजन आहे का? नाही, निवृत्तीची घोषणा करण्याचं कारण फार स्पष्ट आहे. मी आत्ताच तुम्हाला क्लिअर सांगितलं की धार्मिक कार्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतात. तुम्ही एक यज्ञ लावा, एखादे कथाकथन करा, काही करा, लाखो रुपये तुम्हाला गोळा होते. तर बोलायला नाही पाहिजे, पण इथे एक उदाहरण देतो की म्हणजे एक स्पॉन्सर होता, त्यांनी 4 कोटीमध्ये पूर्ण आयोजन केलं. टोटल कथामधून 14 कोटी आले, एक्सपेक्टेड होते पूर्ण ह्याच्यातून इव्हेंटला. मग त्याच्यातून कोण किती घेणार हे सगळं मागचं आहे, मला ते काढायचं नाहीये, मला त्याच्यात पडायचं नाही. पण कसं झालं की ऍक्च्युअलमध्ये मी परत सांगतो की इथले इंदोरचे न्यूजपेपर्सनी पण ते इन्व्हेस्टिगेट केलं. माझे लिमिटेशन्स, माझे सोर्सेस आणि माझ्या रिसोर्सेस जेवढे होते आणि कॅपॅसिटी होती ती संपायला आली होती. आता बघा, आपण एवढं लेवलवर आहोत. आज HIV मुलं आहेत आपल्याकडे, चुकून HIV मुलांना त्रास झाला, दगवले गेलं, आणि माझ्याकडे तर फायनान्शियल जर हेल्प नसेल, म्हणजे सपोर्ट करता आला नाही, तर हे सगळं संपून जाईल. म्हणून काळजीवाहू मी हे सगळं निर्णय घेतला. कारण कसं आहे की जर समाज मला काय शेवटी एकटं लढा किती द्यायचा, जर आपण समाज बांधिलकीला आपण उभं राहतो तर सगळ्यांनी मिळून सपोर्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट कसं आहे की मी म्हणजे सगळ्या फॉरमवर ओपन चॅलेंज आहे माझं की आमच्याकडे किती डोनेशन आलं आणि आम्ही किती काम केले मागच्या 16 वर्षात, तर क्लिअर दिसेल की किती डोनेशन आलं आपल्याला आणि आम्ही किती कामं केले. मग हे काम कुठून केले तर त्याचे सोर्सेस पण आम्हाला माहिती आहे की किती उसने आणलेत, किती व्याजावर आणलेत काय, आणि अजूनही किती द्यायचेत, हे क्लिअर आहे आमच्याकडे. तर असं मी एक म्हणजे धर्मगुरू म्हणून आम्ही कर्जबाजारी आहोत, म्हणजे ओपनली सांगतो. म्हणजे काय तर म्हणजे चालवायचं कसं तंत्र, हा आमच्यासोबत प्रश्न आहे ना मोठा. म्हणजे ऑनेस्टली सांगतो आणि याच्यामध्ये काही नाही आहे, म्हणजे स्पष्टपणे अगदी चालवणं खूप अवघड आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना. आणि मी पण मानतो की समाजसेवा सोपी असती तर प्रत्येकाने केलं असतं, पण आपल्याला केलं, आपण समाधान झालं. आता पुढे जर खूप चांगले लोक जर जुळून आले, समविचाराचे जुळून आले, लोकांना वाटलं
की भय्यू महाराजाच्या वलयाला पडून यायचं असेल ना काही, एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे असतील तर या. मला शिष्य बँक तयार नाही करायचं, मी स्पष्ट सांगतो. आणि मला उद्घोष करणारे आणि माझी जय जयकार करणारे माणसंही नको, आणि चापलूस आणि चाटुखोर तर अजिबातच नको. आणि काही लोक आमच्याकडे कसे येतात, महाराज हे फाईल आहे, काम करून द्या, काय तुम्हाला इतके टक्के देतो. तर काय आम्ही ब्रोकर आहो का? कुठेतरी नीतिमत्ता पाळावं लागतं ना. ज्या आईने जन्म दिलेला आहे ती काय म्हणेल मला, तर तेवढं स्वाभिमानाने पण जगलो आहे. आजपर्यंत एक माणूस सांगू शकत नाही की मंत्रालयातून एक रुपयाचं काम कोणाला सांगितलं असेल, करून दिलं असेल. आपण बघू शकतो हे भय्यू महाराज होते ज्यांनी फार रोखठोक पद्धतीनं मांडलेलं आहे, अगदी स्पष्टपणे मांडले. धर्माचा जो काही बाजार गेल्या काही दिवसांमध्ये मांडला जातोय, मुख्य जे लोकांचे समाजहिताचे राष्ट्रहिताचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन धर्माचा अवडंबर करणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे समाजाचा कल वाढत चालला आहे. या सगळ्या गोष्टींवर भय्यू महाराजांनी अगदी परखड आपली मतं व्यक्त केली आहे. राजकीय आपले जे काही संबंध आहेत ते पण का आहेत याचं सुद्धा स्पष्टीकरण भय्यू महाराजांनी दिलं. येणाऱ्या काळात त्यांच्यावर हल्ला करणारे जे खरे हल्लेखोर आहेत ते पकडले जातील, आणि ज्यांच्याकडे महाराजांनी वारंवार अंगुली निर्देश केला ते तथाकथित जे काही धर्म मार्तंड आहे, ज्यांनी धर्माचा बाजार मांडलाय, ज्यांना भय्यू महाराजांचं म्हणणं पटत नाहीये, ते जगासमोर येतील अशी त्यांची अपेक्षा जी आहे ती स्पष्टपणे त्यांच्या बोलण्यातनं जाणवते. इतक्या आजारपणातही महाराज जी तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, इंदौर.